आज अमरावतीत काँग्रेसतर्फे मालमत्ता कर आणि स्वच्छता विषयावर मनपाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। काय आहे आंदोलनाचे नेमके कारण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। हे आंदोलन जे आहे हे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, माजी महापौर विलासभाऊ इंगुले, माजी महापौर अशोकराव डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। मागच्या वेळेला कमिशनरांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मनुष्यबळाची अट नाही आहे, पण 50 कामगार प्रत्येक प्रभागात लावल्या जातील। तसा प्रस्ताव पण त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्ताकडून आला, पण आमदारांच्या आणि या दलालांच्या दबावाखाली ते ही अट टाकत नाही आणि संबंध 7.5 लाख लोकांच्या जीवाशी खेळ करून आले सफाईचा। दुसरी आमची मागणी अशी आहे की परवाला त्यांनी निर्णय घेतला की बा व्याज जे आहे ते माफ करण्यात येत आहे। मग ज्या प्रामाणिक नागरिकांनी व्याज भरलं आहे त्यांचं व्याज ताबडतोब वापस करा, ही आमची मागणी आहे। जोपर्यंत ते व्याज वापस करणार नाही, म्हणजे ज्या लोकांनी व्याज भरलं ते मूर्ख होते का, त्यांनी व्याजासकट। आणि तिसरी मागणी आमची ही आहे की कोणती सुनवाई नाही आहे, क्षेत्रफळ सांगायला तयार नाही, कोणत्या दराने टॅक्स लावला हे सांगायला तयार नाही, जबरन वसुली पठाणी वसुली सुरू आहे। तर जोपर्यंत ज्यांच्या मालमत्ता करामध्ये वाढ झालेली आहे त्यांना त्यांचं क्षेत्रफळ किती आहे आणि कोणत्या दराने लावली आणि त्याची कारण काय हे जोपर्यंत सांगणार नाही प्रशासन, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची सक्ती केल्या जाणार नाही। त्या आमच्या 3 मागण्या आहेत। बरोबर आहे, घेतली ना। मागच्या वेळेला आम्ही आंदोलन केलं म्हणून तर स्थगिती आली होती। काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो मालमत्ता कराच्या विरुद्ध लढतोय, शेवटी त्यांना स्थगित करावा लागला। आता आमची मागणी ही आहे, जुन्या दराने त्यांना टॅक्स लावावा लागला, हे आमचं यश होतं। आताही आम्ही जेव्हा आंदोलनाची भूमिका घेतली तेव्हा काल यांनी व्याजदर ज्यांच्याकडून व्याज घेतला त्यांचे परत करू अशा प्रकारचा निर्णय घेतला। माझं म्हणणं असं आहे, ज्या दिवशी तुम्ही व्याजाची माफी करण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी ज्यांनी व्याज भरलाय त्यांच्याबाबतचा निर्णय का नव्हता झाला, त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, म्हणून तुम्ही आज तो निर्णय घेतला। तेव्हा अशा कटपुतली झालेल्या या प्रशासनाला जाब विचारायसाठी आम्ही आज इथे आलो। पक्षातर्फे इथं हे आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे। त्याच्या मागचं कारण की साफसफाईच्या बाबतीत आणि टॅक्सच्या बाबतीत आयुक्तासोबत आतापर्यंत 4-5 मिटिंगा झाल्यानंतर आयुक्तांनी जे आश्वासन दिले होते साफसफाईच्या बाबतीत की माणसाची संख्या फिक्स करण्यात येईल, आयुक्तांनी ते आश्वासन पाळले नाहीये। आज तुम्ही अमरावती शहरात पहा ना, साफसफाईच्या बाबतीत धिंगाणा झालेला आहे, लोकांना इतका त्रास होत आहे, पण हे बेशरम शासन आणि प्रशासन यांना लाज वाटत नाही की कचऱ्यामधूनही कमिशन खात आहे। तुम्ही पहा, आणि टॅक्स एवढा वाढवलेला आहे अमरावती शहरात, या लोकांना ग्रामपंचायतची सुद्धा सुविधा नाही आणि टॅक्स महानगरपालिकेचा। म्हणून या निगरकट्ट प्रशासन आणि शासन हे जागेवर आलं पाहिजे, म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करत आहे। आता आयुक्तांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे, चर्चा व्यवस्थित झाली, आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे, नाही तर इथं एक अजून दुसऱ्या पद्धतीने आजच इथं मोठं आंदोलन करण्यात येईल, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे। नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी। संत कर्म गाडगे महाराजांची कर्मभूमी स्वच्छ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। पालिका दलालांचा निषेध असो, कचऱ्याच्या दलालांचा महापालिके दलालों को महापालिके के दलालों को होश में आओ, होश में आओ, होश में आओ। गरिबाचा हाल करणाऱ्या मनपा प्रशासनाचा निषेध असो, आयुक्तांचा निषेध असो, आयुक्त हटाओ शहर बचाओ, आयुक्त हटाओ शहर बचाओ। मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ। सत्ता के दलालों का निषेध असो, सत्ताच्या दलालांचा साफसफाई आणि हाऊस टॅक्स याच्या बाबतीत आपण याच्या अगोदर मला 8 दिवसाअगोदर पत्र दिले होते। साफसफाईमध्ये मागची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की साफसफाईच्या बाबतीत प्रत्येक प्रभागात
अंमलबजावणी काऊन झाली नाही आतापर्यंत एक समजलं नाही. साहेब एक लक्षात ठेवा, म्हणजे आम्हालाही काही आंदोलन करण्याचा शौक नाही आहे, इतक्या उन्नीत हे सगळं त्रास घेण्याचा काही शौक नाही. पण या शहरात तुम्ही पाहून घ्या, माझा स्वतःचा वार्ड म्हणजे आज महानगरपालिकेत 25 वर्ष झाली. माझ्या स्वतःच्या वार्डात मी कधी इतकं हतबल राहिलो नाही. म्हणजे बबलू शेखावतचा वार्ड, मिलिंद चिमोटेचा, विलास इंगोलेंचा, धीरज बाळा अशा लोकांच्या म्हणजे साफसफाई आणि इतकी मधुर की लोकांच्या याच्यात आपले हे कुठं आहे, जाधव कुठं आहे, जाधव यांना मी जाधवांनाही मी 2 वेळा बोलवलं. म्हणजे नाल्या फुल, नाल्याच्या वरतून पाणी, ही परिस्थिती पूर्ण शहरातली आहे. लोकांच्या घरात किडे चालले आहेत. कोणीही कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. फवारणी रस्त्याचे धिंगाणे, सगळे धिंगाणे इतकं असूनही म्हणजे कसं काय चुप बसणारा या शहराचे इतके हाल मी कधी पाहिले नाही. आता हे गोष्ट बरोबर आहे की तो ठेका तुम्ही नाही काढला, तुम्हाला आता कुठे बंधन असेल. दुसरं साहेब, हाऊस टॅक्सच्या बाबतीत विधानसभेच्या अगोदर घोषणा करण्यात आली की हाऊस टॅक्स जे जुनं आहे तेच लागू आहे. पण नंतर त्याच्यानंतर तुम्ही टॅक्स वसुली चालू केली, व्याज वसूल केलं. मग आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही म्हणे आता काही करता येत नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की इतक्या दिवसात तुम्ही भरलं तर तुमचं व्याज माफ होईल. आमचं काय म्हणणं आहे साहेब, ज्या लोकांनी तुमच्या आव्हान केल्यानंतर ज्या लोकांनी टॅक्स भरला आहे त्याच्यावर व्याज भरला आहे त्यांचं व्याज तुम्ही आता कालच्या पेपरमध्ये मी वाचला, तर सत्य आहे की खोटं माहीत नाही, की तुम्ही ते पुढच्या वर्षीच्या याच्यात ॲडजस्ट करणार. सत्य आहे देशाचे आतंकवादी इथं जमा झाले, 5-50 पोलीस म्हणजे 100 पोलीस, 3-4 पोलीसच्या गाड्या. आता गावात एवढं क्राईम चालू आहे त्याच्यावर काही नाही. म्हणजे हे दडपशाहीचा विषय आहे. ठीक आहे, चालते आहे, तुम्ही दडपशाही करा, आम्ही आंदोलन करू लोकांना कुठं ना कुठं. पण साहेब या विषयात आम्हाला तुम्ही आज आम्हाला एक तर तुम्ही त्या मजुरांच्या संख्येच्या बाबतीत आजच आम्हाला आदेश काढा, आणि दुसरं व्याजच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे ते आजच आम्हाला आत्ता क्लिअर करा. तुम्ही बरोबर जे तुम्ही आश्वासन दिले तर तसं क्लिअर केलं तर आमचं आंदोलन आम्ही इथंच संपून टाकू, नाही केलं तर आमचं आंदोलन आता चालूच ठेवू आम्ही, कारण आम्ही तो विषय आम्हाला मार्गी लावा. आम्ही लेखी तक्रार दिली की ते हायड्रोकेल तुमचे ते हे आहे, कंटेनर आहे, तुमचे ते रिक्षा आहे, ते बरोबर नाही टेक्निकली. तुम्ही म्हणाले की ते उत्तर देतो, 2 महिने झाले उत्तर नाही झालं तरी आपण त्याचं नियमित त्यांच्या ठेकेदाराचं बिल काढून झालं, पूर्ण बिल काढून झालं आपण त्यांचं 12-12 लाखाचं एका प्रभागाचं. साफसफाई 5-50 हजार रुपयाची लिहून राहिली. आणि डासांचा प्रादुर्भाव इतका आतंक माजलेला आहे की आपण दुर्लक्ष करून आलो. आता फक्त पूर्ण म्हणजे फॉर्मॅलिटी झाली, तुम्हाला निवेदन देणे, चर्चा करून आम्ही तर निघून झालो. आता ते होणार नाही याच्यानंतर, कारण की तुम्हाला जर हेच करायचं असेल तर तुम्ही आम्हाला हाऊस टॅक्स बिलकुल मागू नका आणि आम्ही देणार नाही. कशाला देऊ आम्ही तुम्हाला? तुम्ही आमच्या दैनंदिन सुविधाकडे दुर्लक्ष करत असाल आणि तुमच्याकडे पुरावे देऊन राहिलो, टेक्निकल पुरावे देऊन राहिलो आम्ही, तरी तुम्ही त्यांचे बिल काढतात. हायकोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे. माननीय आयुक्त साहेबांनी जर त्यांचं बिल काढलं तर माननीय आयुक्त साहेबांना पार्टी करतात, ते कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकते. परंतु आम्ही आयुक्त साहेबांकडे लक्ष ठेवून आम्ही नेहमी टाळून राहिलो, प्रकरण टाळून राहिलो, परंतु तुम्ही काही कारवाईच करून आली. हे दुर्दैव नाही का? माझी मागणी काय आहे साहेब समजून घ्या. असं आहे, मागच्या वेळेला नाईक मॅडमनी सांगितलं, त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही वृत्तपत्रात वाचलं, 55 लोकांची शिफारस तुमच्याकडे केली आणि आम्ही वाट पाहून राहिलो होतो की बा तुमची ऑर्डर निघेल. आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगून ठेवलं की ऑर्डर निघाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्या ठेकेदाराच्या हजेरीवर जाऊन उभं राहायचं. तुम्ही आमच्या जो आरडाओरडा करण्यापेक्षा हजेरीवर 55 आहे का नाही सगळ्यांना सांगितलं. तुमची ऑर्डरच नाही निघाली. कोणीतरी तुमच्यावर दबाव टाकतं आणि तुम्ही त्याच्या दबावामध्ये येऊन 7.5 लाख लोकांच्या जीवाशी खेळता. ही काही चांगली गोष्ट थोडी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, थांबा 1 मिनिट, काय झालं ते सांगा. ते 1 मिनिट मला कंप्लीट करू द्या, मग दोन्ही याचा मुद्दा. बरं मला एक सांगा, तुम्ही आता व्याजाचं माफी केली, कुठे आहे ठराव दाखवा बरं. हा ठराव काय केला दाखवा. अरे ठराव नाही करणार तर काय हवेत चालतं का कॉर्पोरेशन? अरे काय 51चं सांगता तुम्ही? बघा ऐका, हा कोणाचा पॉवर आहे? कोणाचा आहे? जनरल बॉडीचा अधिकार आहे. नाही, माफी देणं हा जनरल बॉडीचा अधिकार आहे. रेव्हेन्यू मध्ये जेव्हा लॉस होतो, ऐकून घ्या, नाही डिस्क्रिएशन, ठराव नाही आमचे 100 ठराव दाखवतो तुम्ही बॉडी असतानाचे. कोणती नवीन योजना आणायची असेल, कर्जमाफीची योजना आणायची असेल, कोणती अभय योजना आणायची असेल, इट इज अ पॉलिसी डिसिजन. महानगरपालिकेतून नुकसान होणार आहे का नाही होणार आहे सांगा. सेक्शन 51 मध्ये काय म्हटलंय सांगा, वाचा, चला वाचा ना तुम्ही, वाचा 51 वाचा. तरी ठराव करावा लागतो. तुम्हाला जीबीचा ठराव करावा लागतो की बा या अंतर्गत जनरल बॉडी, आज जनरल बॉडी नाही आहे म्हणून
जनरल बॉडी असती तर तुम्ही केला असता का आयुक्ताच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्याज माफीचा निर्णय? 2020 मध्ये केला. बिलकुल नाही करू शकत. बिलकुल आयुक्ताच्या स्तरावरती असा निर्णय होऊ शकत नाही. साहेब आम्ही तर चॅलेंज करू. ठीक आहे तुम्हाला साहेब, आपण IAS ऑफिसर आहात, आपलं करिअर आहे पुढे एवढं मोठं. लक्षात ठेवा, जे काही तुम्हाला सांगितलं जाईल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही तुम्हाला विनंती आहे अपेक्षा आहे ना की कोणताही धोरणात्मक कसंही वागता निर्णय तुम्ही, लोकं हा सांगतात ना. जनरल बॉडीचा आहे आणि टॅक्सच्या संदर्भातले सेक्शन्स वाचून घ्या. तो माझा आहे जनरल बॉडीचा. आमची मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली होती 2003 ला. मी सांगतो त्याचे रेकॉर्डवर असलेले मिनिट्स माझ्याजवळ आहे की टॅक्सच्या संदर्भातले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे जनरल बॉडीचे आहे. काही डिस्क्रिएशन नाही आहे. पॉलिसी मॅटर मध्ये कशाचं डिस्क्रिएशन आहे? तुम्ही कोणतेही धोरण ठरवत नाही. करा ना तुम्ही ठरवा. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला अधिकार दिले आहे ना, कमीत कमी नियमांचं काम करा. कोणीतरी येतं, एक मीटिंग घेतं, डिक्लेअर करून टाकतं की झालं बा, संपला आजपासून व्याज. अरे ठराव तर करावा लागेल ना. उद्या जर कोर्टामध्ये चॅलेंज झालं हे मॅटर तर ठराव नाही द्यावा लागणार तिथे. आणि व्याज माफीचा ठराव होत असताना, निर्णय घेत असताना ज्यांनी व्याज भरलं त्यांचं काय आहे? त्यांच्या बाबतीत का निर्णय नाही झाला त्या दिवशी? पुढच्या वर्षी म्हणून राहिले. आम्ही सांगतो तुम्हाला, आम्ही आज आंदोलन करतोय म्हणून काल निर्णय आला की बा आयुक्तांनी सांगितलं. आमची मागणी स्पष्ट आहे की तुम्ही व्याज माफी केली आहे ना, काही हरकत नाही. ज्यांनी तुमच्या इथे व्याज भरलाय त्यांचा उद्यापासून परतावा वापस करा. असं नाही चालणार. नाही तर मग आम्ही या शहरातल्या ज्या प्रामाणिक नागरिकांनी तुमच्याकडे व्याज भरला आहे त्यांच्यासाठी प्राणपणाने लढू. सोडणार नाही तुम्हाला. असं डिस्क्रिमिनेशन, अरे कॉन्स्टिट्यूशनल ब्रीचच्या डिस्क्रिमिनेशन कसं करता येईल तुम्हाला? दोन नागरिकांमध्ये भेदभाव करता. एकाने पैसे भरले, त्याचे पैसेही ठेवून घेता, हडपून घेता. ज्या दिवशी निर्णय करता व्याज माफीचं तुम्हाला माहित नव्हतं लोकांनी व्याज भरलाय म्हणून तुमच्याकडे? का बरं निर्णय नाही आला? मग का बरं आम्हाला आंदोलन करावं लागलं? काय लिहिलंय आदेशात? वाचा आदेशात काय लिहिलंय. ज्यांनी टॅक्स भरलाय त्यांच्याबद्दलच सांगा काय लिहिलंय. बोला आपण. टॅक्सच्या बाबतीत आपल्या अनेक मागे बैठक झाल्या. पहिला मुद्दा असा झाला होता की आपण टॅक्स जो लावला म्हणजे पुनर्मूल्यांकन केलं. त्याच्यावर मागं जो काही विधानसभेच्या आधीचा विषय होता त्याच्यावेळी आपण पुनर्मूल्यांकन करून नवीन रिवाईज केली. त्याचा डिस्कंटेंट फार मोठा होता. आपल्याकडनं पण निवेदन होती सगळी. मेन टाईम त्याला शासनाने स्थगिती दिली. स्थगिती दिल्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडनं आणि सगळ्यांकडनं हा निर्माण झाला की आता स्थगिती आहे तर वसुली बंद झाली टोटली. कारण कोणत्या रेटनी करायची हा आपला पण मुद्दा होता की जुना लागणार का नवीन लागणार. कारण की स्थगिती आहे याच्यावर आपली बरीच चर्चा झाली. स्थगिती स्थगिती याचा अर्थ काय याच्यावर झालं की म्हणजे जुनं लागेल की नाही. शेवटी आपण एक धोरणात्मक असा विचार केला की जर ज्या अर्थी स्थगिती आहे त्या अर्थी महापालिकेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा पण रेटा तोच होता की जुने रेट लागले पाहिजे 2005. तर त्याच्या अनुषंगाने आपण तो निर्णय घेतला की 2005चे रेट आपण लागू करू आणि त्याच्या अनुषंगाने आपण ते 2005चे जे काय रेट होते त्याला रिव्हिजन. त्याच्यात दुसरा मुद्दा असा झाला की साहेब आम्ही नवीन रेटनी भरले बरोबर आहे. तर आम्ही जास्त भरले म्हणजे माझे 1000 होते तर ॲक्च्युली 500 द्यायला पाहिजे होते पण 1000. आता या 1500. त्यावेळी आपण निर्णय घेतला की हे समायोजित करू आपण. त्याच वेळी आपण केला जेव्हा 2005 आपण लागू करण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला डिसेंबरच्या वेळी तर त्यावेळी आपण केला. पुढचा मुद्दा असा झाला की डिसेंबर नंतर जेव्हा रिकव्हरी सुरू झाली त्यावेळी असे विषय झाले की आम्ही आता भरायला तयार आहोत परंतु आम्हाला जेव्हा लावले तर नवीन रिव्हिजन प्रमाणे नवीन रिव्हिजन जेव्हा आपण केली समजा 2022ला केली तर आता त्याला दंडात्मक व्याज लागू लागलं. कारण ते पेनल्टीमध्ये गेलेलं होतं, थकबाकीमध्ये गेलेल्या रकमा होत्या. त्यामुळे ती पेनल्टी अमाऊंट होती म्हणजे दंडात्मक व्याजाची. म्हणून हा पुढं मुद्दा आला सगळ्यांकडनंच की हे दंड लागतोय. कारण नसताना दंड लागतो. आमची चूक काय, तुम्ही रिव्हिजन केली आम्ही भरली नाही, आमची थकबाकी होती, मग 2005 लावला तुम्ही, मग आमच्यावर तर दंडात्मक व्याजाचा बोर्डदंड का, असा लोकांचा मुद्दा होता. या गावातली जनता नाही आली तुमच्याकडे? नाही जनता नाही, चुकीचं बोलतात. तुमच्या पहिले हिअरिंग झालेले नाही. तो रिव्हिजनचा विषय हेरिंगच झालं नाही, चर्चा झाली नाही. रिव्हिजनचं आपण बोलतच नाही. आता मुद्दा 2005 वर आहे. आता मुद्दा आहे की मग रिकव्हरी करायची असेल तर मग दंडात्मक व्याजासहित करायची का नाही. कारण 2022 पासून एखाद्याची थकबाकी आहे, 21 पासून थकबाकी आहे तर दंडात्मक व्याजाला काही ना काहीतरी पर्याय. ज्यांनी भरले ऐकून या ना पुढचं ऐकू ना.
आता मुद्दा पुढचा आला की दंडात्मक व्याज आहे, मग लोकांचे मुद्दे आले की नाही आता दंडात्मक व्याज तुम्ही काढलं पण आम्ही भरलं त्याचं काय, आमचं काय नुकसान. बरोबर. हा मुद्दा जेव्हा आला, ज्यावेळी आपण हे 100% काढलं त्यावेळी आपण मेन्शन केलं की ज्यांची झालेली आहे त्याचं आपण समायोजन करू. हे जेव्हा आपण जे सर्क्युलर इश्यू केलं त्याच्यातच हा मुद्दा आला. याच्यात स्पष्ट आहे की ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता करासहित शास्तीच्या रकमेचा भरणा केला असेल अशा मालमत्ताधारकांची भरणा केलेली शास्तीची रक्कम पुढील आर्थिक वर्षाच्या रकमेमध्ये समायोजित करण्याची कारवाई करा. त्यामुळे आपण त्याला ऍडजस्ट केलं. आता हाच एक पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आता जी काय शास्ती आहे ती वजा करून लोकांना आता डिमांड दिसू लागली आणि ते वजा करून लोक भरू लागले. म्हणजे गुड थिंग. मी सगळ्यांचा त्याच्यात आभार मानतो आणि सगळ्यांचा अभिनंदन करतो की लोक त्या अनुषंगाने पैसा भरू लागलेला आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण पुढच्या ह्याच्यात कमी होणार वसुली, हे नॅचरली, कारण कोणी नवीन रेटनी भरलेले आहेत, कोणी दंडाने भरलेले आहेत, ते आता पुढच्या वर्षात ते ऍडजस्ट, कोणाचे 2 वर्षात होतील, कोणाचे 1 वर्षात होतील किंवा कशात येईल ते ऍडजस्ट होत राहतील. त्यामुळे पुढच्या वर्षी त्यांना कमी भरावं लागेल, हे तितकं सत्य आहे. आपण सूट देतो आहे म्हणजे एका दृष्टीने की परत करा ना बाकीच्यांचे पैसे, का नाही करत? जे प्रामाणिक लोक आहे ज्यांनी तुमच्याकडे पैसे भरले, दंडाचे व्याजाचे पैसे भरले, म्हणजे हे काय विम्सवर चालणार का? अरे घटनेने ऐका तुम्ही साहेब, हा विम्सवर चालेल का कोणाच्या? कोणीतरी येऊन सांगेल आज ते माफ तर माफ, कलचे वसुली तर वसुली, असं चालतं का? देश घटनेने चालतो ना. हा दोन नागरिकांमध्ये कसं डिस्क्रिमिनेशन करून राहिले? व्याज घेतला ना वापस करा उद्यापासून. आमचं काय म्हणणं, एकाला माफी देऊन राहिले ना दुसऱ्याचा वापस करा. तुमच्या एका वापस करत आहोत, फक्त तुमचा मुद्दा एवढाच आहे की ती रक्कम परत करा. बिलकुल करावं लागेल. ऍडजस्ट करा. नाही करता येत. तुमचे ऐका, तुम्ही म्हणता ऍडजस्ट करा. ऐका, मुद्दा हाच आहे ना. ऐका ना साहेब, आमच्यावर व्याज का लावलं तुम्ही? आमच्याकडे थकबाकी होती म्हणून लावलं ना व्याज. मग आता तुमच्याकडे आमची थकबाकी आहे ना, मग व्याज द्या ना 24% आम्हाला. तसं म्हणा की आम्ही 24% बाद त्याच्यामध्ये व्याज देऊ, ज्यांचे आमच्याजवळ पैसे जमा आहेत त्यांना. अरे असं कसं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं? तुमच्या आमच्याकडे घेणं आहे, तुम्ही 2% व्याज लावलं की नाही? एक मिनिट थांबा. ओके थांबा. तुम्ही माझ्याकडे 5,000 रुपये वसुली होती तुमची, तुम्ही मला व्याज लावलं की नाही 2%? 2% दर महिना म्हणजे 24%, जे की आज महाराष्ट्रात काय देशात कुठे हा व्याजदर नाही आहे, कायद्यात आहे, तुम्ही लावला. ठीक आहे, वसूल पण केले. आता माझे तुमच्याकडे 2,000 रुपये जास्तीचे जमा आहे व्याजाचे, पण तुम्ही काय म्हणता पुढच्या वर्षीच्या ह्याच्यात जमा करू का? बा तुम्ही का नाही व्याज देणार आम्हाला? तुम्ही माझा पैसा वापरून राहिले ना. मग एक तर उद्यापासून व्याजाचा परतावा सुरू करा, नाही तर घोषणा जाहीर करा आणि निर्णय करा की 24% व्याज मिळेल म्हणून त्या सर्व रकमांवर. किंवा असं सांगा किंवा 2% प्रमाणे तुमच्याकडून जितके दिवस तुम्ही भरलं नाही त्याचं व्याज घेतलं, 10 महिने असेल तर 10 महिन्याचं घेतलं. आता ज्या दिवशी आम्ही परतावा करू तुमचा, इट इज समायोजित करणं, ऍडजस्ट करणं, म्हणजे इथे सॉर्ट ऑफ परतावा आहे. तुमच्याकडे असलेली रक्कम तुम्ही आम्हाला परत देणार. ठीक आहे, मग आमचं म्हणणं काय, तिथपर्यंत 2% व्याज द्या. अरे आता हे काय सांगता? मग साऱ्या गावाला का माफ करून राहिले? असंच छापलं तुम्ही. अरे ऍडव्हान्स टॅक्सची काय संबंध आहे? नाही असं नाही. हे बघा साहेब, हे बघा माझं काय म्हणणं आहे, तुमची आमच्याकडे शिल्लक आहे, तुम्ही सगळ्यांकडनं ऍडव्हान्स टॅक्स घेतला का? घेऊन राहिले नाही. पॉलिसी मस्ट बी, लिसन, पॉलिसी मस्ट बी युनिफॉर्म. हा असं नाही चालत, याच्याकडून ऍडव्हान्स झाला दमा दाखवून देतो, त्याच्याकडून ऍडव्हान्स नाही आहे, असं चालतं का? जसं इन्कम बरोबर आहे, ऍडव्हान्स टॅक्स नाही येतो, त्याला अर्थ तसा लावता येतो. मग तुम्ही व्याज द्या ना साहेब. मुद्दा एवढाच आहे तो त्याच्यामध्ये व्याज द्या. मिलिंद भाऊ एक मिनिट मला एक फक्त सांगा सर, एक मिनिट मला एक सांगा, जर फॉर एक्झाम्पल उद्या भविष्यामध्ये जर शासनाने ही स्थगिती उठवली, नवीन नियम आले, तर मग महानगरपालिका कोणता निर्णय घेणार? कारण की आधी आणि दुसरं मला एक सांगा, आपण सर्वात प्रथम जेव्हा स्थगिती आली 451 नुसार आपण तो प्रस्ताव स्थगित करावा, विखंडित करायसाठी शासनाकडे पाठवायला पाहिजे होता, तर पाठवलं का? सुरुवात आपली तिथून आहे, म्हणून आपण काय करू? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही व्याजाच्या ज्या रकमा तुमच्याकडे जमा आहेत त्या उद्यापासून परत करणार का नाही करणार? एक, आणि जर ठेवणार असाल तर त्याच्यावर व्याज देणार का नाही देणार लोकांना?
अरे असं काय डिस्क्रिमिनेशन? हे शासन आहे ना, घटनेने चालताना हे पुस्तक तुम्ही जाता, हे घटनेच्या वरती आहे का तुमचं पुस्तक? कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, दोन नागरिकांमध्ये समान कारणासाठी असमान निर्णय नाही करतायत. हे असमान निर्णय झाले. माझं व्याज खाऊन बसले तुम्ही, याचं व्याज माफ करून टाकलं. मग मी म्हणतो मला समान न्याय द्या, मला 2% व्याज द्या, पुढच्या वर्षी भरा, पैसे द्या वापस, व्याज द्या. नाही तर काहीतरी निर्णय आज करावा लागेल, तोपर्यंत आम्ही जाणार नाही साहेब इथून. बिलकुल नाही जाणार. आणि स्वच्छतेचा काय निर्णय झाला? का बरं पंचावन्न, का बरं वसू, का बरं फिरता तुम्ही? बरोबर ऐकत नाही तुम्ही. नाही, अहो, नुसते फिरता. कोणाचाही फोन आला की कारवाई, हे फाईल कोणाचा फोन आला की नोटशीटवर तसं नाही ना. फिरून राहिली. का बरं, का बरं, का बरं? लोकांना न्याय द्या ना तुम्ही. हा, सांगा. एक मिनिट. काय अडचण होती, कसं एक झालं? मिनिट थांबा, ऐकून घ्या. त्यांचा निर्णय याच्यामध्ये मला एक मुद्दा मांडायचा हा, आहे. बोला, बोला. आयुक्त साहेब, माननीय अध्यक्ष महोदय मिलिंद भाऊ, विलास भाऊ सर्वांनी आपलं मत व्यक्त केलं इथं अमरावती कालच्या होती. परंतु या शहराचा माजी महापौर म्हणून गेल्या 10-12 वर्षापासून जो अंबा नाला वाहतो हा 5 ते 7 वर्षापासून स्वच्छ नाही असेल. हजारो ट्रक कचरा त्या नाल्यामध्ये आहे. माझ्या वडाळी वार्डापासून ज्या नाल्यामध्ये घमिलभर कचरा नाही राहायचा माझ्या कालखंडात, हेच अधिकारी बसले आहेत जाधव साहेब इथं. महानगरपालिकेत येत राहत होते. आता वडाळीमध्ये फक्त 400 ट्रकच्या वर कचरा नाल्यामध्ये आहे. आणि अंबा नाला तिथून लागला तो आनंद नगर पासून तो बुधवारापर्यंत 5000 ट्रक कचरा निघून सर. येणाऱ्या भविष्यामध्ये जर पावसाळा आला आणि लोकांच्या घरात पाणी घुसलं, याची जबाबदारी महानगरपालिका घेते काय? आणि महाराष्ट्राचे जनक स्वच्छतेचे असलेली अमरावती येथे संत गाडगे महाराजांची नगरी आहे. पुरं शहर माझं स्वच्छतेनं साहेब, कुठंच स्वच्छता नाही. अशा याच्या तुम्ही म्हटल्यानंतर जर निर्णय तुम्ही केला नसेल 55 कामगाराचा, हा आमचा दोष आहे, तुमचा आहे. तुम्ही अमरावतीला काय देऊ इच्छिता हे फक्त सांग. तिच्या घराला महानगरपालिकेच्या इंजिनियरनं माझा कालखंड झाल्यानंतर मी घर बांधलं. माझ्या घरा मला कूलर एसी लावायचं काम नाही आहे. मे महिन्यापर्यंत कूलर लावत नाही सर. ते घर कसं थंड राहत असल? उन्हाळ्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर थंड राहते काय? मग त्या घराला 40,000 रुपये टॅक्स असेल तर माझ्या घराची जप्तीची नोटीस टाकत असाल तर काढा. माती माझ्या घरात. मला हा विषय आठवण करून दिला. मागच्या मीटिंगमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की मी तसे आदेश दिलेले आहे आणि त्याच्यात मॅनपॉवरचा उल्लेख नाही आहे, म्हणून त्याच्यात मॅनपॉवर इन्क्लूड करा असे आदेश मी देणार. आता तुम्ही म्हणून राहिले मॅडम ना उत्तर सांगताय ना ते. हा, सांगा, बोला, बोला, मॅडम. सांगा मॅडम, सांगा. काय झालं ते सांगा. सांगा. बोला. खरं बोला फक्त. जे आहे ते. त्याच्यावर बोला म्हणजे ऐकूच घ्या. नाही तर मग बोला, लाऊडली बोला. बोलू नका आपसात. हा, बोला. आता गीता तर नाही आहे मॅडम इथं. पुस्तक सीता आहे. हा, बोला. ऍक्च्युली स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही म्हणतात काही प्रॉब्लेम आहे तर बऱ्याच काही आपण स्पॉट व्हिजिट करून ज्या सॉर्ट आउट होतं ते सॉर्ट आउट केला जातो. परंतु नंतर चर्चेवरती असं डिसाईड झालं की जे 55 कामगार ठीक आहे, निविदेमध्ये आपल्या करारनाम्यामध्ये मागची जी निविदा आहे त्यामध्ये त्या अटी शर्ती नव्हत्या. आणि तसे काही ठिकाणी आढळले पण काही एरियामध्ये कामगार आढळले. त्या अनुषंगाने मग चर्चेवरती असं डिसाईड झालं की जे आपले नॉर्म्स आहेत, जे त्या अनुषंगाची कारवाई ते केल्या जात नाही आहेत, त्या अनुषंगाने त्यांना आपण एक अंतिम अल्टिमेटम दिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याकरता की तुम्ही हे जे अटीशतेचे 55 कामगार आहेत किंवा इतर जे मुद्दे आहेत त्याचे आपण बरेचसे मुद्दे त्यांना नोटिस केलेले आहेत. त्यांनी तो 15 दिवसात त्यांनी तो अहवाल सहाय्यक आयुक्तांमार्फत आपल्याकडे त्यांनी सुधारणा केल्याचा किंवा ते कशा पद्धतीने सुधारणा करून ते काढून त्यांनी सादर करावा. ते जर व्यवस्थित खुलासा आला नाही त्यानंतर अंतिम निर्णयानुसार पुढची कारवाई अपेक्षित आहे. कोणाला कारवाई झाली आतापर्यंत? कारवाई ऐका, हे त्याचं सोल्युशन होऊ शकत नाही. तुम्हालाही माहित आहे, तुम्ही खेळ खेळून राहिले. समजले का? खेळ खेळून राहिले. तुमची हिंमत नाही ब्लॅकलिस्ट करण्याची. तुम्ही ब्लॅकलिस्ट करून दाखवा. एका ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून दाखवा. एका वर्षात हिंमत नाही. कारवाई केली तुम्ही काय आम्हाला सांगून राहिले? साहेब, यांनी एका वर्षात दंडात्मक कारवाई कोणावर केली सांगा यांनी? 40 वर्ष झाले साहेब, तुम्ही काय ब्लॅकलिस्ट करता? ब्लॅकलिस्टच्या गोष्टी करून राहिले. तुम्ही 55 लोकांची अट कधी टाकणार सांगा फक्त आज. कधी टाकणार याचा निर्णय द्या.
हे काय इकडून तिकडे तिकडून इकडे खेळ खेळून राहिले? 55 अट कधी टाकता? सांगा. आम्ही प्रस्तावित केली होती, हा. त्या संबंधितांशी आमची चर्चा पण झाली होती हा. आणि त्याच्यानंतर त्यांना काही अवधी दिला होता सुधारणा करण्याचा. किती अवधी दिला? का बरं? नाही अवधीचा विषय नाही ना. हा, ठीक आहे, बोला. हा, बोला. काय सुधारणा? कर्मचारी वाढवण्याचा जो विषय होता 55 लागू काऊन नाही करणार हे सांगा तुम्ही. डिस्क्रिमिनेशन आहे का त्यांचं? नाही तसं नाही. मग का बरं त्यांना संधी देऊन राहिले संधी तुम्ही? काऊन देऊन राहिले? आम्हाला समजते मॅडम. लागू बघा, काऊन करून राहिले? आम्ही 1 महापौर, 2 महापौर, 3 महापौर, 4 महापौर, विरोधी पक्ष नेते, स्थायी समितीचे सभापती, आम्ही काय खेळणे खेळलो इथे 25 वर्ष. हे सारा तुम्ही आम्हाला एका समजते. वर्षात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली का कोणत्या तरी याच्यामध्ये? हा? अंडुरे येऊन राहिले ते तुम्हाला सांगून राहिले मॅडम तुम्ही तसं ऑर्डर नाही वागून राहिले. निकालला म्हणून का बरं ऑर्डर नाही काढून राहिले तुम्ही? 55 ची सांगा, का नाही काढून राहिले? आणि तुम्हाला माहित आहे त्या टेक्निकल त्याच्यात किती प्रॉब्लेम आहे. सांगा ना, तुमच्या सांगा. समोर तो प्रस्ताव ठेवला, पुरावेच एक दिला. तुम्ही केली का कारवाई त्याच्यात? 2 महिने कधी काढणार सांगा? मॅडम सगळ्यात चांगला उपाय आहे तुम्ही ऑर्डर काढा. कधी काढता सांगा. आज नाही तर काढा. आम्ही उपोषणाला बसू आम्ही त्यांच्या इथे- समोर. नाही, इथून नाही जाणार. आम्ही जाणार नाही. दोन्ही निर्णय घेतल्याशिवाय जाणार नाही हे तुम्हाला सांगून ठेवतो. आम्ही इथे आमरण उपोषण सुरू करू आज. मरेपर्यंत जाणार नाही या तुम्ही महानगरपालिकेत. एकीकडे तुम्ही म्हणजे एकीकडे तुम्ही एकीकडे तुम्ही संपत्ती जप्ती एक मिनिट तुम्ही संपत्ती जप्ती करण्याच्या धमक्या देता पेपरमध्ये आणि लोकांच्या एकी सुविधा पूर्ण करत नाही, एकी तक्रार तुम्ही पाठपुरावा करत नाही. तुम्ही 100% ठेकेदाराला मदत करता. हा माझा आरोप आहे. का म्हणून करता तुम्ही? मॅडम, मी आयुक्त साहेबांच्या घराच्या जवळ राहते. माझ्या घराजवळ आणि तुम्ही तिथे कचरा जमा करता पूर्ण एरियाचा, माझ्या घरासमोर रेसिडेन्शियल एरियात कॅम्प एरियामध्ये. आणि त्याच्यासाठी मी इतके आंदोलन केले तर ते कचरेवाले त्याच्यामध्ये रॉकेट टाकून त्याला आग लावत होते. हे व्हिडिओ सुद्धा मी पत्रकारांना दिलेला आहे, पेपरमध्ये छापून आले आहे. ब्लॅकलिस्ट मध्ये त्यांना सांगा काय एरियाची दशा करून ठेवली आहे तुम्ही आमच्या. सरळ मागणी आहे. ठीक आहे, मागणी एकदम सरळ आहे. 55 लोकांची अट आज टाकणार का नाही टाकणार, त्याचे आदेश आज निर्गमित करणार का नाही करणार. एक, ज्यांच्याकडून व्याज वसूल केलाय त्यांचे परतावे उद्यापासून सुरू करणार का नाही करणार. 2च्या बाबतीत आम्हाला निर्णय द्या. आम्ही इथून हटणार नाही एवढी गोष्ट नक्की. आयुक्त साहेब, आपण IAS ऑफिसर आहात. बघा, आपल्याला घटना समजते, आपल्याला डिस्क्रिमिनेशन समजतं. हे जे आहे ना, हे कोणाच्या भीम्सवर नाही चालत. 7.5 लाख लोकांचा हे तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. अरे फक्त तुम्ही म्हणून आहे साहेब सर्व शांततेने चालू बरं, आहे. good officer. आमचं आंदोलन नाही तर तुम्ही आम्हाला तुमच्या तिथं जर देवीदास पवार असताना तर त्याला आता उलटच लटकवलं असतं इथं. 55 माणसाचा शहर साफ करतो ना तो, तर 10 माणसात स्वच्छ होईल काय? करा ना. ऑर्डर काढा साहेब. मॅडम, हे नाही सांगायचं आम्ही ब्लॅकलिस्ट करतोय. 55 ची ऑर्डर काढा. आम्ही जाऊन उभे राहू हजेरीवर. आम्ही का मागतोय तुम्हाला 55 ची ऑर्डर? आम्ही त्यांना सोडलं तर दुसरी व्यवस्था आहे. या शहरात ऍडव्हान्स भरतो असं होतं का की या देशातल्या अर्ध्या नागरिकांकडून इन्कम टॅक्स ऍडव्हान्स घेऊन अर्ध्याला समजा खासदार साहेबाचा फोन आला, अजून कोणा साहेबाचा फोन आला, बरोबर तुम्ही पुढच्या वर्षी भरता बा, तुम्ही नका भरू ऍडव्हान्स. अरे लॉ हॅज इट्स ओन कोर्स. कायदा असा नाही झाला डिस्क्रिमिनेटरी. आमची मागणी सरळ, आम्ही इथून उठणार नाही साहेब. मी इथे आम्हाला उपोषण सुरू करतो आज. तुम्ही व्याजाच्या महेशराव मला सांगा, बोलायची तुम्हाला प्रशासनाला, प्रशासक म्हणून आयुक्त साहेब आहे, तुम्हाला या महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भातली खूप काळजी आहे असं आम्ही समजतो. आणि तुम्ही निर्णय घेऊन राहिले कोणाच्या तरी म्हणण्यावर. तुम्ही पूर्ण उद्या साहेब, महेशराव पूर्ण उद्या मला सांगा, तुम्ही अशा संदर्भामध्ये तुम्ही रिअसेसमेंटच्या संदर्भामध्ये शासनाला खरंच जर तुम्हाला पोटतिडकी उत्पन्न वाढवायची आहे, तुम्ही काही पाठपुरावा केला? माफ करून राहिले केला ना वाढवायसाठी. तो तर इथल्या स्तरावर निर्णय घेता तुम्ही खरोखर उत्पन्नाच्या संदर्भातली तुम्हाला चिंता होती, तुम्ही पाठपुरावा केला का नाही की रिअसेसमेंटचं काम या संस्थेचं पूर्ण झालं पाहिजे म्हणून साहेब वेगळा निर्णय द्या. केला असेल तर दाखवा ना काही. दिलेलं आहे ना. कुठे साहेब देऊ आम्ही देऊ दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. अरे काय म्हणून राहिले? प्रामाणिक नागरिकांवर अन्याय केला करून राहिले तुम्ही. ज्यांच्यावर अन्याय करतात
घेतलं ना त्याच्यात. तुम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही शासनाकडे हे बघा इतके पाठपुरावे केले त्याचा काय? शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला हे जाऊ दंडात्मक आकारणीचा आहे. दंडात्मक आकारणी आहे. ऍडव्हान्स टॅक्सची सॉफ्टवेअरला आता प्रोव्हिजन आहे, जुनी होती, आजची नाही ती साहेब, हे बघा आपण कमिशनर ऍडव्हान्स टॅक्स हा युनिफॉर्मली लावला का तुम्ही? लावलाय का सांगा, पॉलिसी म्हणून नाही लावलाय. मग कोणी जर तुमच्याकडे प्रामाणिकपणे येऊन दंड भरलाय, व्याज भरलाय, तर झाला ऍडव्हान्स टॅक्स मध्ये जमा. काही सांगता का मला? शास्ती आहे ती भाऊ. शास्ती वास्ती काही असो, व्याज आहे ना, व्याज नाही, घेतलाय ना? शास्ती आहे ती. पण शास्ती आता माफ केली ना? हो ना, शास्ती माफ केली तर ती पुढच्या वर्षात समायोजित अरे आता केली. माफ केली का नाही केली? केली ना. मग मागच्या लोकांनी काय गुन्हा केला होता का? ज्यांनी भरली त्यांचं आपण समायोजित मागच्या केलं, लोकांनी गुन्हा केला होता का? म्हणूनच ते टाकलं ना ऑर्डर मध्ये. काय ऑर्डर मध्ये टाकलं? समाजाला नाही चालणार, पैसे वापस करावं सरांनी जे लागतील. वाजलं ते नाही, नाही, टाकलं नाही, order मध्ये. आम्ही जाणार नाही. चला आम्ही आमरण उपोषण सुरू करतो. असं नाही चालणार साहेब, आम्ही नियमामध्ये बोलून राहिलो, उत्तर नियमामध्ये आले पाहिजे आमच्या. अरे आताच्या गोष्टी कारवाई सुरू आहे. 25 वर्षापासून माणूस बसला असता, हटाव निकालाव या नोटशीट मध्ये निर्णय देतात. अपंग बसला आहे म्हणून काय लावलं? एवढी साऱ्या म्हणजे जर इंग्रजांची राजवट आहे का इथं? तेव्हाही कारवाई नव्हती होत अशी. आम्ही निवडणुका लढलो, आम्ही जिंकलो, आम्ही 2-2 विधानसभा लढलो, असं नाही. साहेब तुम्हाला एक उदाहरण देतो. आता फक्त मी काय लावलं आज आता? जे उदाहरण देऊन राहिले त्याच्या मागे अजून 50 उदाहरण पुढे देऊनच आपल्याला महत्वाचा मुद्दा आपला कुठून तरी फक्त माझं एक उदाहरण देतो. एक टॅक्स आपण वसूल करून राहिले लोकांकडून, ताकदीनं कोणाची जप्ती, कोणाचं हे, कोणाचं तुम्ही आता म्हणता व्याज देत नाही. हे पैसे महानगरपालिकेचे जमा झाल्यानंतर खरोखर जे लोकांना अपेक्षित विकास आहे त्याच्यासाठी खर्च होऊन राहिले याचं म्हणजे याचं तुम्हाला एक लहानचं उदाहरण. सर्किट हाऊसच्या बाजूला हरिओम कॉलनी आहे, तिथं मोठी ओपन स्पेस होती. हे तुमच्या काळातलं नाही आहे, हे आपल्या आष्टीकरच्या काळात मोठी ओपन स्पेस होती. मी त्याला तार कंपाऊंड, मी जेव्हा म्हणजे आता 3 वर्षापासून नगरसेवक, तार कंपाऊंड 7-8 वर्षाअगोदर तार कंपाऊंड करून महानगरपालिकेची. आता फक्त कमिशन खोरीसाठी जितके त्या हरामखोरीची लिमिट क्रॉस म्हणतो, हरामखोरीची लिमिट म्हणजे साल्याने त्या कमिशन खोरीसाठी तिथं 78 लाखाची भिंतीचे टेंडर काढले. तार कंपाऊंड असताना तिथं कोणतं अतिक्रमण होऊन नाही राहिलं, काहीच होऊन नाही राहिलं. फक्त एक ठेकेदार गेला त्याच्याकडे, त्याच्यात कोण कोण होतं माहित नाही, मी तर नगरसेवक नव्हतं, प्रशासक राहिलो. साहब मेरे को ये ऐसा ये दीवार करके दो यहाँ पे, इसके इतने पैसे तुम देना, इतने करके 78 लाखाची भिंत बांधली. जेव्हा काम आता काय झालं त्यामध्ये तिथं मी काही एक 15 दिवस कुठतरी बाहेर होतो. आलो तर साला भिंतीचं काम तिथच्या लोकांकडे, भाऊ भिंत काऊन टाकली लोक म्हणजे, मी तर भिंत टाकली नाही, त्याला मला 2 रस्ते टाकायचे होते, भिंत काऊन टाकली. मग ते पाहिलं तर भिंत त्याची टेंडर होऊन सगळं होऊन म्हणजे तिथं काम नसताना 78 लाख, काम नसताना 78 लाख म्हणजे लोक बिचारे टॅक्स भरून झाले आणि साले हे हरामखोर कमिशन साठी काही करून झाले. काम नसताना अच्छा तारेचं कंपाऊंड होतं, व्यवस्थित होतं, साधं तारेचं कंपाऊंड मला वाटतं की 4-5 लाखाचं होतं. ते तोडून तार कंपाऊंड कुठं काय होऊ शकतो. आताही तुम्ही जा ते भिंतीला 2-3 ठिकाणी गेट केलेले आहे. काहीच आमच्या वार्डात आहे आपलं याला माहित आहे शिवणारले, म्हणजे काहीच काम नसताना असे किती काम जिथं पेविंग ब्लॉकची आवश्यकता नव्हती तिथं पेविंग ब्लॉक करून टाकलं. माझ्या प्रभागातला मी आता तुम्हाला एक रस्ता सांगितला, इतकी दयनीय स्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हा रस्ता मला पाहिजे. म्हणजे जे महत्वाचे जे लोकांच्या हिताचे जे काम म्हणून ते व्याज माफीचे आदेश देऊन टाका, आम्हाला जाऊ द्या. माझं काय म्हणणं आहे साहेब, काय करणार व्याजाचं सांगा. याचं काय असं नाही चालणार. ठीक आहे, मी ते व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय काय करणार साहेब, बाबा सिंपल गोष्ट आहे. रिटर्न तर माझी गोष्ट मग तुम्ही 2% व्याज द्या, का नाही देणार? त्याची प्रोव्हिजन नाही ना. का नाही देणार तुम्ही व्याज त्यांना? असं कसं घेतलं कसं? आता याच्यात कसं होतंय की आता उद्या काय होणार आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, आता ही स्थगिती आहे ती उद्या उठली समजा
तो भाग कारण ते आपण hypothetical- कारण ऑलरेडी मी ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. मी ऑलरेडी प्रस्ताव पाठवला त्याच्यामध्ये, म्हणजे स्पष्ट झालं की हे अशी ती वस्तुस्थिती आहे आणि आम्हाला हे रिव्हिजनच्या स्टेज जो आहे तो त्याच्यावर निर्णय घ्यावा. मी शासनाला ऑलरेडी दिली. ठीक आहे. म्हणजे तो एक मुद्दा अजूनही आपल्याकडे आहे की ते झाल्यावर परत द्या. म्हणजे परत असे गुंता इतका ह्याच्यात म्हणजे कॅल्क्युलेशन्स मध्ये इतका होऊ लागला की कोणते कुठं चालले ते कळत नाही. साहेब ऐका म्हणून शेवटी लोकांच्या सुविधेसाठी सुविधा आपण म्हणतो. मी असं म्हणत नाही की ते चूक आहे का बरोबर आहे. सुविधेसाठी जेवढं काही आपल्याला करता येत आहे, म्हणजे आपण म्हटलं की नाही 2005 पासून करा, 2005 पासून करा. त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी भरले होते ते वजा करा म्हणलं, ते वजा केलं. त्यानंतर परत मुद्दा आला की 2005 पासून देतोय परंतु आमची थकबाकी आहे किंवा आम्ही आमच्यावर जे काही दंडात्मक व्याज लागलंय ते अति झालेलं आहे आणि ते 2% जे तुम्ही आता सांगितलं तर बुक पर महिना 2% करत ते 24% खूप रक्कम होत गेली. नवं मेजरमेंट हे सगळं जे तुमचे चालू आहे ना, याला शासनाची मान्यता घेतली का? ते शासनाला पाठवलं ना, क्लिअर शासन- शासनाला क्लिअर पाठवलं. 451 ऐका तुम्ही. 451 मध्ये काय आहे की तुम्ही एखादा निर्णय शासनाच्या जेव्हा विचाराधीन असतो तेव्हा शासन तो ऍज इट इज लागू करतो, तो विखंडित करतो किंवा सुधारणेसह लागू करतो. बरोबर आहे. मग तुम्हाला त्या धोरणामध्ये जर सुधारणा करायची होती नाही, तर धोरणात तुम्हाला सुधारणा शासन- केली नाही. मागच्या वेळी पण आपल्याबरोबरच चर्चा झाली. आपलाच मुद्दा होता साहेब, जर शासनाने स्थगिती दिली याचा अर्थच असा आहे की जुने 2000 रेट जुने रेट आहे. जुन्याप्रमाणे होईल. हा. हो, मग पण आजही तुम्हाला मी सांगतो, आजही अशा अनेक केसेस आहेत की मेजरमेंट मध्ये फरक नाही आहे पण टॅक्स वाढून आलेला आहे. नाही, त्या दाखवा असं म्हणजे हो, आपण ऐका ना, मी काल 3 दिवस झाले एका प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. मी सांगतो तुम्हाला. आणि जेव्हा त्याला सांगितलं की का रे बाबा हे मेजरमेंटचं काय आहे, त्याचा मला फोन आला, साहेब मी कंपनीच्या ऑफिसमध्ये बसलो आहे, कंपनीवाले म्हणते का बाबा हे काही मेजरमेंट आमच्या याच्यात अजून अपडेट नाही झाले. काय संबंध आहे कंपनीचा? कंपनी पाहून राहिली का काम इथं? तुम्ही पाहून राहिले का अपडेट होत नाही तुमचे? ज्याच्या अपडेट आहे रेकॉर्डला. ज्याच्या त्याच्यात मी मान्य करतो ज्याच्या मेजरमेंट मध्ये काहीही फरक नाही त्याला वाढवलेले जे टॅक्स आहे ते पण जबरन वसुली सुरू आहे. नाही, पण ते जर भाऊ अंडर असेस असेल तर काय अंडर करायचं? असेस असेल नाही, तर त्यांचं म्हणणं वेगळं आहे. सर दोन नाही, भाग त्यांचं आहेत. नाही, त्यांचं म्हणणं एवढं आहे. नाही, त्यांचं म्हणणं मेजरमेंट मध्ये फरक आहे. मेजरमेंट असूनही 500 रुपये लागायच्या जागी 100 रुपये लागलेला. आपली कित्येकदा सभागृहात तर ते चर्चा ध्यानात झाली. द्या ना. तुम्ही 94,000 मालमत्ता ऐका, त्याच्या ऐका. रेकॉर्डवर नाही, आहे. त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं पूर्वी पण 500 स्क्वेअर फूट होतं, आजही 500 फूट आहे. आपल्या रेकॉर्डला सर पण त्या 500साठी 500 रुपये टॅक्स लावायचा होता. तिथं जे काय झालं असेल हा, ते झालं, तो 100 मुद्दा लागलं. वेगळा साहेब, अशा माझं काय म्हणणं आहे, मी आहेत ना त्याला मी आमची सर्वांना मागणी माहित काय आहे. आहे? अशा प्रकरणांमध्ये किती चौरस फूट आहे त्याचं, कोणत्या दराने टॅक्स लावलेला आहे तुमच्या नोटीस मध्ये कुठेच लिहिलेलं नाही आहे. डायरेक्ट तुम्ही काय देता? कर योग्य मूल्य. अरे आलं कुठून कर योग्य मूल्य? त्याच्यामध्ये काल सुद्धा- माझं ऐका एक मिनिट. काल माझं कर योग्य मूल्य 8,000 होतं. आज माझं कर योग्य मूल्य तुम्ही 22,000 केलं. तुम्हाला आम्हाला द्यावं नाही लागणार डिटेल्स? त्याच्यामध्ये मागे चर्चा झाली होती, त्यानुसार लिंक सुद्धा अवेलेबल करून दिल्यात. त्या link एनी कोण टाइम आहे, मोबाईलवर साहेब? तुमचा अरे प्लॅनच पाहता येतो तुमचे बाबू डायरेक्टली. लोक जे आहे ना ते त्याचा- कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात. त्याचा काय जो सांगून ऍक्सेस आले होता तुम्ही? तो नागरिकांना नव्हता, तोही करून नाही, दिला नाही, आता. तुमच्या रेकॉर्डवर अवेलेबल नाही आहे. मेजरमेंट असं नाही याच्यात चालणार. मला तपासावं लागेल. नाही मला सांगू नाही शकत ठीक आहे तुम्ही तपासून तसं आम्ही बसतो इथे जाणार नाही इथून. आज तर त्याच्यात निर्णय नाही नाही नाही. आम्ही जाणार नाही आम्ही इथे बसतो. जायचं नाही ना. त्याच्यात नाहीये. आज तरी मी मला आणि भाऊ यापूर्वी किती दिवसात निर्णय करणार ते सांगा. एवढं सांगून द्या ना. पहिल्यांदाच या पद्धतीने नाही मी कांदा महेशराव आधी नाही, साहेब, नाही, साहेब, मी काय नाही नाही किती दिवसात निर्णय करणार? या दिवशीच नाही झालं असं. तुम्ही एक वेळा अभ्यास करून आम्हाला द्या 2 दिवसाची वेळ. आम्ही डबल येतो. आम्ही 3-4 लोक 5 लोक चर्चा करतो. सांगा ना वेळ सांगा ना. कधी यायचं? वेळ सांगा. सगळे आणि जर होत नसेल तर लेखी द्या लिहून. हा, देऊ ना. आम्ही कोर्टात जाऊ विचारू कोर्टाला या देशामध्ये काही न्याय राय शिल्लक राहिला का नाही राहिला म्हणून. पुढच्या आठवड्यात कायदेशीर आपण प्रोजेक्ट ऑर्डर नाही, तू ऑर्डर काढून राहिले ना? आज ऑर्डर काढून राहिले. काढून राहिले ना? आणि असं नाही तुम्हाला आता इथून गेलं किंवा एखादी फोन आला राहू द्या स्थगितीचा. 2,000 access करा. 2 आठवडे काय साहेब, 2 आठवड्यात ऐकून हा. अमाऊंट किती येते ते बघायला लागेल ना. मागचे सगळे अमाऊंट कॅल्क्युलेशन करायला लागतील ना.
असं कसं? बरोबर आहे ना. एवढे कोटी रुपये लोकांचे घेऊन घेतले नाही, नाही. अरे परताव्याची वेळ आली. आपले ओझरपडे बघायला अरे किती मिलिंद भाऊ, बजेट वसुली किती आली हे तर ते येत होत्या ना. आमच्या आता याच्या बाबत निर्णय आमचे अध्यक्ष साहेब करतात. मग ही 55 लोकांच्या अटी झाल्या तरी काय करतात? आज ऑर्डर काढून झाली साहेब, महत्वाचा मुद्दा आज पंचायत काढून झाले. आणि याच्या बाबतीत मिलिंद भाऊ यांनी जे 2 आठवड्या हा यांनी जे आजची सांगितलं तारीख किती आहे? अमाऊंट कॅल्क्युलेशन करून आम्हाला 2 आठवडे म्हणजे 28 आहे साहेब. आज हे बघा त्याच्यामध्ये चेक करतो की जे तुम्ही म्हणता 12-13 तारखेला आम्ही येतो तुमच्याकडे. की अमाऊंट किती येतात काय येतात आणि याच्याकडे प्रोव्हिजन आम्हाला लिखित द्या. आज माझ्याकडे हा मुद्दा नव्हता. आपला मुद्दा माझ्याकडे जो आला की मागच्याला काही संधी दिली नाही आणि त्याच्या व्याज तुम्ही गव्हर्नमेंट घेता आणि त्याला कुठंही carry forward केलं. म्हणून तो already घेतला. नाही तुमच्या एक मिनिट. अरे ऐका सगळ्यांना. माननीय आयुक्तांनी दिलेलं जे आश्वासन आहे की ज्या लोकांचं व्याज यांनी घेतलं आहे त्या व्याजाच्या परताव्याच्या संदर्भात 2 आठवड्याच्या आतमध्ये सगळ्या लिगल प्रोव्हिजन चेक करून हे आपल्याला लेखी आपल्याशी मीटिंग करून आपल्याला लेखी त्या संबंधातलं कॉर्पोरेशनचं जे काही आदेश असतील ते आपल्याला देतील. याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे का सगळ्यांना? आणि 55 लोकांची जी वाट आहे ती आज पत्र निघालं पाहिजे. बघा आमच्यासोबत धोकाधडी व्हायला नको आता. ऑलरेडी पत्र दिले परत द्यायला सांगितलं. नाही नाही त्याच्यामध्ये ती अट की बा हजेरीवरती लोक हजर ठेवावे लागतील ही अट टाकावा. नाही तर दिलं ना त्याच्यामध्ये मॅडम टाका ना. specific द्या ना. द्या. आणि पेपरला नोटीस द्या ना. ऑलरेडी आम्ही करतो ना. आम्ही सरळ करतो ना सारे ठेकेदार तुमचे. आणि साहेब कोणाचं कोणत्या आंदोलनाचं वगैरे कोण येत असेल तरी बोललो कोणत्या आंदोलनाचं वगैरे कोण येत असेल हाऊस टॅक्स त्यांच्याकडनं वसूल करायला लागला. आम्हाला मागू नका. मनपा प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेते, काँग्रेसच्या मागण्या मान्य होणार का आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.